अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या दिनांक 12 मे रोजी म्हणजे सोमवारी आलेली आहे वैशाख पौर्णिमा. या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे देखील म्हणण्यात येते, कारण या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञान प्राप्ती आणि निर्वाण झाल्याचे मानले जाते. यामुळे या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा आणि स्मरण देखील केले जाते. तसेच पौर्णिमेचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित आहे. म्हणून या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि चंद्र आपल्या दिव्य किरणांद्वारे पृथ्वीवरती आशीर्वादाचा वर्षाव जो आहे तर तो करत असतो आणि यामुळेच वातावरण देखील सकारात्मक असते. वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचे आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. त्यामुळे उद्या सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी वैशाख पौर्णिमेला तुम्हाला तुमच्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती उतरून टाकायची आहे. हे केल्याने तुमच्या मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न नष्ट होऊन अभ्यासात प्रगती होईल. नोकरीमध्ये त्यांना भरभरून असे यश मिळेल. मुलांची प्रगती बघा तुमच्या कोणीही थांबवू शकणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी आईने मुलांवरून उतरून टाकायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकसुद्धा व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो, कितीही लहान असेल किंवा कितीही मोठे असतील तरी देखील तुम्हा सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला राहत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय आज करण्यासाठी आपल्याला बघा सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा एक उतारा याला तुम्ही म्हणू शकता आणि दुपारी 12 नंतरचा दिवस जो आहे तर तो वाढत जातो. त्यामुळे सकाळी 12 वाजायच्या अगोदरच तुम्हाला तुमच्या मुलांवरून ही जी एक वस्तू आहे तर ती उतरवून टाकायची आहे. सध्या मुलांना सुट्ट्या आहेत, त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तो तुमच्या मुलांसाठी नक्कीच करू शकता. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि हाच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी जी आहे तर ती असतेच. सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही कुठेही मागे राहिली नाही पाहिजे. माझा मुलगा किंवा माझी मुलगी घरामधून सकाळी ज्या कामासाठी बाहेर पडलेली आहे त्या कामामध्ये त्यांना यश मिळावं, त्यांच्यावरती कोणतेही संकट, विघ्न, अडचणी ज्या आहेत तर ते येऊ नये, यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं, शिक्षणामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, मुलं जो काही तुमची अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहावा. तसेच मुलं जर तुमची हट्टीपणा करत असतील, तुम्ही सांगितलेलं ऐकत नसतील, सतत चिडचिडेपणा करत असतील, हट्टीपणा, चिडचिडेपणा कमी होण्यासाठी देखील हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी मानला जातो. बऱ्याच वेळेला मुलांना नजरदोष जो आहे तर तो लागत असतो. आता नजरदोष जो आहे तर ते फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का, तर नाही, घरातल्यांची देखील, खास करून आईवडिलांची नजर जी आहे तर ती मुलांना खूप लवकर लागत असते आणि यामुळे सुद्धा तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे जे आहेत तर ते येत असतात. यामुळे तुमची मुलं सतत आजारी पडतात, किरकिर करतात किंवा मुलांची प्रगती जी आहे तर ती उत्तरोत्तर खुंटत जाते. त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करू शकता. पौर्णिमेला बघा तुमच्याही मुलांच्या बाबतीत अशा जर काही अडचणी असतील, समस्या असतील तर बघा त्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे. यानंतर आपल्याला थोडासा भात जो आहे तर तो शिजवायचा आहे. अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे. अळणी म्हणजेच काय, जो भात तुम्ही शिजवाल ना त्याच्यामध्ये तुम्हाला मिठाचा वापर किंवा तेलाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही. फक्त 1 वाटीभर भात तुम्हाला शिजवायचा आहे. आता बघा तुमच्या घरामध्ये 1 मूल असेल तर 1 वाटीभर भात तुम्ही शिजवू शकता. एवढा भात तुम्हाला पुरेसा होईल.
तुमच्या घरात जर 2 मुलं असतील तर 2 वाट्या भरतील, किंवा तुमच्या हाताची जी मूठ असते त्या मुठीने तुम्ही 2 मूठ तांदूळ घ्यायचे आणि हा भात जो आहे तर तो तुम्हाला शिजवायचा आहे. आणि या भातावरती आपल्याला 1 चमचाभर दही देखील घालायची आहे. आणि हा जो भात आहे, हा भात घेऊन आपल्याला आपल्या मुलांवरून ज्या प्रकारे बघा घड्याळाचा काटा फिरत असतो ना, त्या प्रकारे 7 वेळा फिरवून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, उतरवून घ्यायचं आहे. मुलांना बसवताना एखाद्या आसनावरती बसवा. मुलांची बघा जी दिशा असणार आहे ते म्हणजेच काय, मुलांचं तोंड जे आहे तर ते दक्षिणेकडे येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. इतर कोणत्याही दिशेने तुम्ही मुलांना बसवू शकता. मुलांवरून हा भात उतरवून तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो भात आहे तो बाहेर ज्या ठिकाणी कावळे कुत्री येत असतात त्या ठिकाणी तुम्हाला तो पेपरवरती ठेवून द्यायचा आहे. तोच भात जो आहे तर तो तुम्हाला दुसऱ्या मुलांसाठी वापरायचा नाही. तसेच घरामध्ये काही भात शिल्लक राहिला तर तो घरात कोणालाही तुम्हाला खायचा नाही. आणि म्हणूनच आपल्याला भात शिजवत असताना जितका लागणार आहे तितका शिजवायचा आहे. 2 मुलं असतील तर 2 मूठ किंवा 2 वाट्या तुम्ही घेऊ शकता. आणि हा उपाय देखील तुम्हाला करत असताना वेगवेगळा करायचा आहे. एका मुलांवरून उतरून झालं की दुसऱ्या मुलांवरून देखील तुम्हाला उतारा हा वेगळाच करायचा आहे. त्याचबरोबर आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मग हा उपाय कसा करायचा, तर 4 दिशेने तुम्हाला हा भात जो आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही तुमच्या मुलांना व्हिडिओ कॉल देखील करू शकता. आजचं जे जग आहे, आपलं युग आहे, हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरून हा जो भात आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला हा भात जो आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे. आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांना नजरबाधा झालेली असेल, कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती निघून जाते आणि मुलांचा हट्टीपणा देखील कमी होतो. मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यास सुरुवात होते. जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. घरातील पुरुष मंडळींनी किंवा इतर कोणी जर हा उपाय जरी घरातील केला तरी देखील चालेल. तसेच तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर सुतकामध्ये देखील हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर या पौर्णिमेला हा उपाय करता आला नाही तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेला देखील हा उपाय जो आहे तर ते याच पद्धतीने करू शकता. तर हा दही भाताचा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी 12 वाजेच्या अगोदर तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला सोमवारी सकाळी 12 वाजायच्या अगोदर हा उपाय करणे शक्य झाले नाही तर हा व्हिडिओ जर तुम्हाला लेट पाहायला मिळाला तर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करण्यासाठी एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तो उपाय देखील तुम्ही करू शकता. हा उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे परंतु खूपच प्रभावी आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि शक्यतो ग्लास घेत असताना तुम्हाला तो काचेचा ग्लास घ्यायचा आहे. नसेल तर मग तुमच्याकडे जो कुठला काचेचा स्टीलचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. 1 चमचाभर तुम्हाला मीठ त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. खडे मीठ असेल तर अतिउत्तम, नसेल तर मग तुमच्याकडे जे आहे मीठ आहे ते मीठ तुम्ही टाकू शकता. हा भरलेला पाण्याचा ग्लास जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे. आणि यानंतर हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला टॉयलेटमध्ये टाकून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही सिंकमध्ये देखील टाकून देऊ शकता. फक्त ते पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये साचून राहणार नाही, ते आपल्या घरातून बाहेरच्या दिशेने निघून जाईल अशा पद्धतीने हे पाणी तुम्हाला ओतून द्यायचे आहे. याने सुद्धा तुमच्या मुलांचे सर्व दोष जे आहेत तर ते निघून जातात. मुलांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या संपवत असतात आणि मुलांची प्रगती जी आहे तर ती उत्तर होत असते. तर हा उपाय देखील तुम्ही संध्याकाळच्या वेळेला नक्कीच करू शकता. किंवा मग तुम्हाला दोन्ही जरी उपाय करणे शक्य झाले तरी देखील तुम्ही करू शकता किंवा दोन्हीपैकी एक जरी उपाय केला तुम्ही तरी देखील चालेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.